श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुमचे विस्कटलेले आयुष्य पुन्हा व्यवस्थित नव्याने करायचे आहे का? तुमच्या आयुष्यातला गोंधळ नष्ट करायचा आहे का? तुम्हालाही असे वाटते का, मी फक्त कष्टच करत चाललो आहे, फळ तर मला काहीच मिळत नाही? कारण आता असं आहे ना, दैनंदिनी गरजा भागवणंच आता खूप मुश्किल झालं आहे. कारण आता महागाई प्रचंड वाढली आहे आणि या महागाईतून जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर आपल्या कष्टाला अध्यात्माची जोड देणं हे अतिशय गरजेचं आहे. ज्यांनी तुम्हाला वाईट दिवस दाखवले, तुमचा पावलोपावली अपमान करून तुम्हाला दूर लोटले, तुमच्या नाजूक मनाचा जराही विचार केला नाही की तुम्हाला काय वाटेल, परंतु मंडळी, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. आणि म्हणूनच हा मंत्र अर्धवट ऐकण्याची चूक तुम्ही करू नका. हा मंत्र 3च दिवसात तुमच्या जीवनाला पलटवून टाकेल आणि तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात, तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावर आनंदाचा, सुखाचा आणि भरभराटीचा वर्षाव करतील. आता तुम्हीच ठरवा, हा मंत्र संपूर्ण ऐकायचा का अर्धवट सोडायचा. आज जो कोणी हा मंत्र अतिशय पवित्र भावनेने ऐकेल, त्याच्या मनातील भीती, अपराध, संभ्रम सर्व काही नष्ट होईल. या मंत्राच्या प्रभावामुळे माता लक्ष्मी दोन्ही हात वरती करून धनाचा तुमच्यावर वर्षाव करेल. यानंतर गरिबी तुम्हाला स्पर्श देखील करणार नाही. तुम्हाला मागण्यासारखे काहीच उरणार नाही. या मंत्राच्या प्रभावामुळे घरामध्ये येणारे मोठ्यातले मोठे संकट बाहेरच्या बाहेरच नष्ट केले जाईल. ज्या लोकांनी तुला फसवलं, रडवलं, अपमान केला, विश्वासघात केला, अवहेलना केली, त्यांना स्वामी महाराज चांगलाच धडा शिकवतील. आज या मंत्राद्वारे तुमच्या वाणीला इतकी शक्ती येईल की तुम्ही जो बोलाल ते सत्य होईल. मंडळी, फक्त 20 मिनिटे हा मंत्र तुम्ही ऐकून तर पहा. नाही तुम्हाला खुशखबर मिळाली तर मग सांगा. तुम्हाला जी हवी आहे तीच बातमी तुम्हाला मिळेल. तुम्ही काळजी, चिंता, निराशा सर्व सोडून द्या आणि हा मंत्र ऐका. तुमच्या आयुष्यातील काळे ढग, संकट सर्व काही नष्ट होईल. स्वामी महाराज आयुष्यभर तुमच्यावर कुठलेही संकट फिरकू देखील देणार नाहीत. तुमच्या कुंडलीत असलेले ग्रह दोष, तुमच्या कुंडलीत असलेला मंगळ दोष, शनीची 7.5, करणी, बाधा आणि वाईट नजर, काळी जादू हे सर्व काही या मंत्राद्वारे तुमच्या जीवनातून नष्ट होईल. या सर्व गोष्टी तुम्हाला सत्यात उतरवायच्या असतील तर हा मंत्र आवर्जून ऐका. मंत्र जितका जास्तीत जास्त ऐकला जाईल तितका तो मंत्र सिद्ध होऊन तुम्हाला चांगले परिणाम देण्यासाठी अजून शक्तिशाली बनेल. मंडळी, स्वामींच्या चमत्कारांवर तुमचा विश्वास आहे ना? असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी अशी स्वीकृती द्या. तुम्ही एखादी इच्छा मनात ठेवून हा मंत्र ऐकला तर येत्या 21 दिवसात त्याचे उत्तर तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, तुमच्या आयुष्यातील वाईट वेळ आता संपणार आहे. तुमच्या दुःखाचा हा शेवटचा दिवस आहे. आज या मंत्राच्या सहाय्याने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद, प्रगती येणार आहे आणि तुम्ही उच्च शिखरावर पोहोचणार आहात. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम परम गुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः. 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 ओम परम गुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः.
ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। 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 ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः।
ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः।